मी पाहणार आहोत तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे आणि डोळ्यामुळं तुमच्या शरीराला अंधकार प्राप्त होणार आहे। नेमकं काय देवाला शिकवायचं, ईश्वर याच्यातनं काय शिकवायचंय? अंधकारा संबंधानं बायबल सांगतं की नरक आहे, याला अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकून द्या। म्हणजे तुमचं शरीर नरकामध्ये नेण्यासाठी कोण कारणीभूत ठरणार आहे? तो तुमचा डोळा। तुमचे विचार नाही बर का। डोळा जे पाहतो, एदेन बागेतनं आदामाला आणि हवेला बाहेर घालवणारा कोण होता? डोळा। या डोळ्यानं त्यांना बाहेर घालवलं। बागेमध्ये हवा फिरत फिरत झाडाकडे गेली, ज्या झाडाचं फळ देवानं खायला सांगितलं नव्हतं, पण तिचा डोळा तिला तिकडे घेऊन गेला। नेमकं काय बघावं तरी जाऊ। आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? नेमकं या सैतानानं, या सर्पानं या हवेला फळ दाखवलं, तिने ते खाल्लं आणि खाल्ल्यावर आदामाला पण दिलं। आदामानं ते पाहिलं आणि खाल्लं। परिणाम काय झाला? बायबल सांगतं या आदामाला आणि हवेला या बागेतनं देवानं बाहेर काढून टाकलं। त्यांच्या डोळ्यानं त्यांना अंधकाराकडे घेऊन चाललं। आणि आज पुष्कळ लोकांच्या बाबतीमध्ये हेच घडणार आहे। परमेश्वर येण्याचा काळ जवळ आलेला आहे। लोक शरीरामध्ये अडकून पडलेले आहेत, या शरीराला, आणि त्यांना असं वाटतं याची भूक भागली पाहिजे, याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे। एदेन बागेमध्ये तेच घडलं ना। सगळं देवानं दिलं होतं, सगळ्या झाडाची फळं त्यांना खाण्यासाठी आणि परमेश्वरानं लावून ठेवलेली होती। तसं देवानं पण या जगामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीची तरतूद केलेली। तुमच्या अंगावरती कपडे आहेत, तुमच्या डोक्यावरती छप्पर आहे, नोकरी करण्यासाठी देवानं तुम्हाला ताकद दिली, त्याचं उत्पन्न तुम्हाला मिळत आहे, तुमच्या गरजा देवानं भागवलेल्या आहेत। तरी सुद्धा सैतान आणि तुमच्या डोळ्याचं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो। प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यानं पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आणि पाण्याच्या बाप्तिस्म्यातनं तो पाण्यातनं वर आला आणि पाहतो की येशू ख्रिस्त 40 दिवस उपवास करण्यासाठी गेला। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस अरण्यामध्ये उपवास केल्यावर, उपवास संपल्याबरोबर आम्ही पाहतो की तो लुसिफर तिथं आला आणि त्याला टेकडीवरती नेलं आणि सगळं जग दाखवलं। मला नमन कर, हे जग मी तुला देतो। येशूच्या पण डोळ्याचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला। परिणाम काय झाला? येशू त्याच्या समोर झुकला का? कारण त्याचा डोळा सदोष नव्हता, त्याच्या डोळ्यामध्ये दोष नव्हता। त्यानं जग पाहण्याच्या ऐवजी देवाला पाहिलं।